आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना नवी मुंबई महानगरपालिकेत जाऊन भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली। आपण पाहत असाल की आमच्या पाठीमागे काही काळापूर्वी, काही वर्षापूर्वी सिडकोचं ट्रक टर्मिनल होतं। या ट्रक टर्मिनलवर सध्या PM आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी सिडकोच्या माध्यमातून घरे निर्माण करण्याचा काम चालू आहे। हा प्रोजेक्ट आता बराचसा तयार होत आलेला आहे। ह्या साधारण 14 एकरमध्ये असा प्रशस्त सिडकोने तयार केलेला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 3200 सदनिका आहेत, ज्या 1 BHK आहेत। आम्ही आज जाऊन पाहणी केली, आतमध्ये काम खूप जोरात चालू आहे। मला पडलेला एक प्रश्न आणि आम्ही आयुक्त साहेबांना, सिडकोच्या MDंना आणि महापौरांना मी निवेदन दिलेलं आहे की अनेक वर्षापासून या भूखंडावर काम चालू आहे। सिडको याच्या अगोदर ट्रक टर्मिनलवरून भाडे घेत होती। या अनेक वर्षामध्ये 53 करोड रुपयाचा मालमत्ता कर थकीत आहे। मग या मालमत्ता कर थकीत वसुलीसाठी पालिका प्रशासन काय करतं आहे? सिडको का भरत नाही? आज आपण बघितलं असेल तर मोठेच्या मोठे 16 टॉवर या ठिकाणी उभे राहत आहात। 3200 सदनिका आहेत। 2200 करोडचा प्रोजेक्ट आहे। 1200 करोड रुपये नेट प्रॉफिट असताना सिडकोनी 50 करोड रुपये का भरू नये? जर हे 50 करोड रुपये, 53 करोड रुपये सिडकोने भरले नाहीत तर भविष्यात हा बोजा माझ्या गोरगरीब सिडको सोडतधारकांच्यावर, सदनिकाधारकांच्यावर येणार आहे। माझा सर्व सिडकोच्या सदनिकाधारकांना विनंती आहे की आपण या विषयावर सजग नागरिक म्हणून, सोडतधारक म्हणून जागृत व्हा आणि आवाज उठवा, तक्रारी नोंदवा, हॅशटॅग आंदोलन करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि हे 50 करोड रुपये भरण्यासाठी सिडकोला आपण भाग पाडूया। कारण जर हे सिडकोने 50 करोड रुपये भरले नाहीत, 53 करोड रुपये भरले नाहीत तर भविष्यात हे आपल्या गोरगरीब सिडको सोडतधारकांना याचा भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही। आज आपण पाहत असाल या ठिकाणी प्रचंड मोठा हा उपद्व्याप चालू आहे। मोठ्या प्रमाणात सिडको सोडतधारकांची फसवणूक होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही। म्हणून आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहे। आयुक्तांनी सांगितले आहे की आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत। लवकरच मंत्रालयातून आम्हाला वसुलीसाठी कायदेशीर पत्र येणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सिडकोचा हा 50 करोड रुपये आणि बाकीचा असा जवळजवळ 250 ते 300 करोडचा थकीत कर वसूल करणार आहोत। आता जर समजा महानगरपालिका येत्या 15 दिवसात हा कर वसूल करण्यासाठी अपयशी ठरली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्तांच्या दालनामध्ये आणि या प्रोजेक्टवर बोंबा मारो, बोबाट आंदोलन करण्यात येईल। हेच या वेळेला मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त कैलासजी शिंदे साहेबांच्याकडे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन घेऊन आलो होतो। आमच्या असं निदर्शनास आलं होतं की आपण बघितलं असेल की वाशी सिडको ट्रक टर्मिनलच्या जागेवर PM आवासच्या माध्यमातून, सिडकोच्या माध्यमातून एक प्रचंड असा मोठा प्रकल्प होत आहे आणि याच्यामध्ये गोरगरिबांसाठी जी घरं आहेत त्या घराची तिथं बांधणी करत असताना त्या भूखंडाचा गेल्या अनेक वर्षापासून 53 करोड रुपयाचा मालमत्ता कर थकीत आहे आणि हा जर मालमत्ता कर महानगरपालिकेने लवकरात लवकर वसूल नाही केला आणि सिडकोने तो भरला नाही तर भविष्यात जो प्रकल्प तयार होत आहे त्या प्रकल्पामध्ये पोझिशन दिल्यानंतर आमची जे गरीब सोडतधारक आहेत, सदनिकाधारक आहेत, यांना त्याचा प्रचंड त्रास होईल। उद्या सोसायटी रजिस्ट्रेशन करत असताना हीच सिडको सांगेल की तुमचा थकीत टॅक्स भरल्याशिवाय, त्याची NOC दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोसायटी रजिस्टर करून देत नाही। म्हणून आज आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांना भेटलेलो आहेत, महापौर साहेबांना पत्र देत आहोत, तसेच सिडकोच्या अध्यक्षांना, संचालकांनाही आम्ही पत्र देत आहोत की लवकरात लवकर सिडको जर हा प्रकल्प जवळजवळ 13 एकरमध्ये हा प्रकल्प बांधत आहे आणि 3200 सदनिकाधारक आहेत। 50 करोड रुपये ही रक्कम गोरगरिबांसाठी छोटी नाही आहे, खूप मोठी आहे। मुळातच सिडकोने 40 लाखाच्या सदनिकेचे 70 लाख रुपये वसूल करत आहेत आणि त्याच्यात जर अजून थकीत कराचा बोजा आला तर सदनिकाधारकांना सदनिका घेणं अवघड होऊन जाईल। म्हणून तात्काळ ज्या प्रकल्पामध्ये जवळजवळ 2200 करोड रुपयाचा तुमचा टर्नओव्हर होतो त्या ठिकाणी तुम्हाला 50 करोड रुपये भरणं काही अवघड नाही। म्हणून आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे की येत्या 15 दिवसात आपण सिडकोकडून तात्काळ कारवाई करून हा कर वसूल करावा।
तोपर्यंत ते बांधकाम थांबवावं, त्यांच्या वृक्ष तोडण्याचं जे काही परवानगी हवी ती देऊ नये, त्यांचं पाणी थांबवावं, त्यांचं ड्रेनेज आणि सिवरेज आहे ते त्यांनी थांबवावं. तरच सिडको तयार होईल. कारण सिडको ही गेंड्याच्या कातडीची संस्था आहे. त्यांना काही फरक पडत नाही आहे. आज जर जवळजवळ 2200 करोडचा तुम्ही प्रकल्प उभा करता, 1200 करोड रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट आहे, तर तुम्ही 50 करोड रुपये भरू शकत नाही का? असा सवाल आम्ही सिडकोच्या अध्यक्षांना विचारत आहोत. आणि जर समजा ही थकीत कर वसुली झाली नाही, तर लवकरच आम्ही सिडकोच्या त्या प्रकल्पाच्या आणि आयुक्तांच्या दालनामध्ये बोभाटा आंदोलन करणार आहोत.